नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राच्या या व्हिडिओमध्ये प्रकरण 2 चा अभ्यास करणार आहोत. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या या संदर्भात जागतिकीकरणासंदर्भात आपण या प्रकरणात माहिती पाहणार आहोत. आपण 1991 नंतर जगात जे बदल होत गेले त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. 1989 मध्ये पूर्व युरोपातील बदल आपण अभ्यासले. त्यानंतर 1990 मध्ये कुवेतची समस्या त्याचाही आपण अभ्यास केला आणि 1991 चे सोव्हिएत रशियाचे विघटन हे देखील अभ्यासले आहेत. कुवेतच्या समस्या दरम्यान कुवेतवर इराकने ताबा मिळवल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेले होते व अमेरिकेनेही बहुराष्ट्रीय सैन्याचं नेतृत्व करून इराकच्या ताब्यातून कुवेतची मुक्तता केली होती. तेव्हा एक नवीन शब्दप्रयोग आला होता, न्यू वर्ल्ड ऑर्डर, नवीन जागतिक व्यवस्था हा शब्दप्रयोग पुढे आला होता. याच पद्धतीने पुढे सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर सोव्हिएट रशियानंतरचे युग आणि शीतयुद्धोत्तर कालखंड हे दोन शब्दप्रयोग वापरात आले होते. 1991 नंतरच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक व्यवस्थेचे वर्णन करणारे हे सर्व शब्दप्रयोग होते. 91 नंतरची परिस्थिती वर्णन करणारे शीतयुद्धोत्तर कालखंड आणि सोव्हिएत रशियानंतरचे युग, विघटनानंतरचे युग हे दोन शब्दप्रयोग होते. 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला आणि तो म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरण हा शब्दप्रयोग अत्यंत व्यापक होता त्या काळात सुद्धा, कारण या जागतिकीकरण शब्दाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञानविषयक, विचारप्रणालीविषयक आयाम होते. कारण या जागतिकीकरण शब्दामध्ये हे सर्व शब्द समाविष्ट होते. आज आपण शीतयुद्धोत्तर कालखंडाचे वर्णन करताना देखील जागतिकीकरण हा शब्द वापरतो. आता हे जागतिकीकरण म्हणजे काय याबद्दल आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. जागतिकीकरण म्हणजे काय? जेव्हा आपण जागतिकीकरणाबद्दल बोलतो ना, तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेबद्दल आपण बोलतो असं म्हणावं लागेल. आणि तंत्रज्ञानातील होणाऱ्या विकासामुळे जागतिकीकरण झपाट्याने झालेले दिसून येते. पण इथं जागतिकीकरण म्हणजे काय? तर राष्ट्रांचा व्यवहार, एकमेकांमध्ये होणारा व्यवहार वाढणे, राष्ट्राच्या राजकीय सीमेबाहेर आर्थिक व्यवहारांचा विस्तार वाढणे म्हणजे जागतिकीकरण होणे असं म्हणता येईल. डॉक्टर नायर यांची ही व्याख्या आहे. कारण आज हे जागतिकीकरण वाढण्यास सगळ्यात प्रभावी कारण ठरलेले तंत्रज्ञानाच्या झालेल्या विकासामुळे जागतिकीकरण झपाट्याने झालेले आहे आणि सर्वच क्षेत्रात झालेले. राजकीय क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये किंवा कृषीच्या क्षेत्रामध्ये, सर्वच क्षेत्रामध्ये जागतिकीकरण झपाट्याने झालेलं आहे. त्याचे अनेक उदाहरणं देखील. उदाहरणार्थ, आपल्याला कोणत्याही जगातल्या कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर आज तो ऑनलाईन पद्धतीने सहज घेता येतो. जगात आपले कोणतेही नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबीय जगात कोणत्याही भागात असू द्या, मोबाईलद्वारे संवाद साधता येतो किंवा व्हॉट्सअप ॲपद्वारे आपल्याला संवाद सहज साधता येतो. आर्थिक व्यवहार देखील आज सहज या तंत्रज्ञानामुळे करता येतात. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करता येतात. कोणतीही वस्तू खरेदी केली तरी ऑनलाईन आपल्याला आज पैसे देता येतात. व्यापाराच्या संदर्भात देखील असेच बदल झालेले दिसून येतात. कारण आज भारतातून वेगवेगळ्या देशांमध्ये आपला माल पाठविता येतो, निर्यात करता येतो. फुले, फळे युरोप, अमेरिकेला पाठवता येतात.
तर भारतीय बाजारपेठेत देखील वेगवेगळ्या देशातून माल येत असतो. युरोप, अमेरिका, चीनसारख्या देशातून देखील आज माल भारतीय बाजारपेठेमध्ये सहज आणता येतो. जागतिकीकरण हेच त्याचं कारण आहे. कारण जागतिकीकरणाने काय झालं आहे, राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक एकमेकांच्या खूप जवळ आलेले आहे, एकमेकांशी जोडले गेलेले आहे. जग जोडलं गेलं आहे, प्रत्येक देश जोडला गेलेला आहे. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे प्रभाव पडताना दिसून येतो. जग एकत्र आले, जग एक खेड्याप्रमाणे झालेलं आहे. जसं एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात जायला वेळ लागत नाही, सहज जाऊ शकतो, तसं एका देशातून दुसऱ्या देशात जायला वेळ लागत नाही, कोणताही अडथळा येत नाही. म्हणून आज जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे सहज प्रभाव पडताना दिसून येतो. उदाहरणार्थ पहा, आज आपण पाहतो कोरोना विषाणू, याची निर्मिती झाली चीनच्या वुहान शहरामध्ये. डिसेंबर महिन्यात तो सापडला आणि जगभर पसरायला त्याला वेळ लागला नाही. हा आजार खूप झपाट्याने जगभर पसरला. भारतात सुद्धा घराघरापर्यंत शहरापर्यंत येऊन पोहोचला. 16 मार्चलाच आपल्याकडं लॉकडाऊन केलं, तरी देखील तो आटोक्यात आला नाही. म्हणजे आपल्याला सांगायचं काय आहे, त्याचे परिणाम वाईट असतील, चांगले असतील, पण या जागतिकीकरणामुळे झपाट्याने जग बदलत आहे आणि त्यामुळे या बदलाकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. एकच नाही, वेगवेगळे विचारवंत या जागतिकीकरणाच्या होणाऱ्या बदलांकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात, वेगवेगळे विचार मांडतात. म्हणजे जागतिकीकरणामुळे कोणते दृष्टिकोन, जागतिकीकरणाचे कोणकोणते दृष्टिकोन विचारवंतांच्या मते आहे. त्यातला काही विचारवंत काय म्हणतात ते. पहिलं मत असं आहे काही विचारवंत की जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडलो गेलो असलो तरी राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही. म्हणजे जागतिक पातळीवर एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांशी जोडलं आहे, पण तरी देखील राष्ट्र म्हणून जे स्थान आहे ते जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्राचं आहे. राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झाले नाही, किंबहुना राष्ट्रवादाला आज देखील महत्त्व आहे. उदाहरणार्थ पहा, आत्ता 31 जानेवारी 2020ला युनायटेड किंगडम युरो चलनातून बाहेर पडला, युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं. कारण त्या ठिकाणी युनायटेड किंगडमच्या संसदेमध्ये ब्रेक्झिट नावाचं एक विधेयक मांडलं गेलं आणि ते ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने होतं. ते मंजूरही झालं आणि त्या विधेयकानुसार युनायटेड किंगडम त्यातून बाहेर पडला. म्हणजे राष्ट्रवादाला त्या ठिकाणी किती महत्त्व आहे हे दिसतं. जगात प्रत्येक देशात हीच परिस्थिती. आपल्याला देखील आपल्या देशाविषयी जर कोणी अनुद्गार काढले तर ते आपल्याला सहन होत नाही. म्हणजे काय, राष्ट्रवादाला आज देखील जगात सर्वत्र महत्त्व आहे. हा एक दृष्टिकोन आहे. तर काही विचारवंतांचा दृष्टिकोन असा आहे, काही तज्ज्ञांच्या मते तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले. अर्थशास्त्राने किंवा तंत्रज्ञान जे आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्याने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले. पण त्यांच्या मते राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्र जे आहे आज त्यापुढे आव्हान उभं राहिलं आहे, आव्हान दिले जात आहे. राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिले जात आहे. आणि आज तसंही चित्र बरोबर दिसतंय. कारण नागरी समाज किंवा बिगर राजकीय अभिकर्ते किंवा मानवी हक्कासारख्या संघटना आज राष्ट्राच्या या सार्वभौमत्वावर एक प्रकारे आव्हान देत आहे. तर नागरी समाजातले काही गट बिगर राजकीय अभिकर्ते म्हणजे कोण, उदाहरणार्थ एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला आपल्या देशात आणायचं आहे. मग आपल्या देशाचे राष्ट्रप्रमुख त्या देशात जातात, त्या देशातील राष्ट्रप्रमुखांशी बोलतात, त्या कंपनीचे जे काही मालक असतील त्या मालकांशी बोलतात. ते मालक येण्यास उत्सुक असतात, पण येताना अगोदर काही अटी घालतात. त्या अटी मान्य असतील तर आम्ही आमची कंपनी
तुमच्या देशात आणू अशी अट घालतात आणि आपल्या देशाच्या प्रमुखांना ती अट मान्य करावी लागते, तेव्हा ती कंपनी आपल्याकडे येते. तिच्या सोयीनुसार, त्या कंपनीच्या सोयीनुसार त्या अटी असतात. म्हणजे काय, आज सार्वभौम राष्ट्राच्या अधिकारावर देखील असे राजकीय अभिकर्ते प्रभाव निर्माण करत आहे. आज महत्त्वाचे झाले. आज सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यांवर भर देतात त्या राष्ट्राच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करताना दिसतात. एखादी मानवी हक्क चळवळ, कोणती मानवी हक्काची चळवळ एखाद्या ठिकाणी जर व्यक्तिसमूहावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी त्या राष्ट्राच्या विरोधात जाऊन सीमा छेदून तिथं जाते आणि तिथं ही संयुक्त राष्ट्रसारखा संघटना मानवी हक्काच्या बाजूने उभी राहते आणि काय करते, त्या राष्ट्राच्या सार्वभौम राष्ट्राच्या अधिकाराला देखील आव्हान देते. म्हणजे या जागतिकीकरणामुळे सर्वच क्षेत्रामध्ये आज परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे क्षेत्र जरी स्वतंत्र असले तरी या सर्व क्षेत्रांचा एकमेकांवर परिणाम होतो. ते एकमेकांशी जोडलेले आहे. म्हणजे राजकीय किंवा आर्थिक बदलांचा देखील सामाजिक सांस्कृतिक घटकांवर परिणाम होताना दिसतो. अशा पद्धतीने आता आपल्याला या जागतिकीकरणाचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर आज जागतिकीकरणाने प्रत्येक देशाच्या व्यवस्थेवर परिणाम केलेला आहे. जागतिकीकरणामध्ये प्रत्येक देशाने आज मुक्त बाजारपेठेचा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे. अर्थव्यवस्थेवरील शासकीय नियंत्रण कमी करायला सुरुवात केली आहे. सार्वजनिक क्षेत्रात देखील उद्योगांचे खाजगीकरण करताना दिसत आहे. मोठमोठे सरकारी उद्योग जे आहे ते खाजगी केले जात आहे. सरकारचं देखील अर्थव्यवस्थेवरचं नियंत्रण हळूहळू कमी करत जात आहे आणि मुक्तपणे बाजार व्यवस्थेचा स्वीकार केला जात आहे. त्यामुळे आपल्याला हे जागतिकीकरणाचं स्वरूप आज राष्ट्रामध्ये जाणवताना दिसत आहे आणि त्यामुळे मुक्त अर्थव्यवस्थेचा, बाजारपेठांचा, त्याचबरोबर धोरणाचा परिणाम होताना या जागतिकीकरणामुळे दिसत आहे. म्हणजे ग्लोबलायझेशन मध्ये प्रायव्हेटायझेशनला महत्त्व आलेलं आहे. त्याचबरोबर मुक्त अर्थव्यवस्थेला देखील महत्त्व आल्यासारखं आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला या बदलांवर आर्थिक क्षेत्रावर काय परिणाम होतो, या जागतिकीकरणाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, तंत्रज्ञानविषयक किंवा विचारप्रणालीविषयक अशा प्रत्येक घटकावर आज परिणाम झालेला दिसतो. या घटकावर कसा परिणाम होत गेलेला आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम आपण आर्थिक घटकाचा विचार करू. आर्थिक घटकावर या जागतिकीकरणाचा काय परिणाम झाला. हे सगळे घटक जे आहे हे जरी स्वतंत्र असले तरी त्यांचा एकमेकांवर परिणाम होतो. आर्थिक घटकाचा राजकीय घटकांवर परिणाम होतो, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर देखील परिणाम होतो. हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून आहे. हाच आपल्याला इथं विचारात घ्यावा लागेल. आर्थिक क्षेत्रात काय महत्त्वाचे बदल झाले याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आर्थिक क्षेत्रात जे बदल झाले ते वेगवेगळे. त्यातला पहिला काय आहे, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. आज भांडवली गुंतवणुकीचा मुक्तपणे संचार होत आहे. म्हणजे काय, आज गुंतवणूक करताना एका देशातल्या व्यवस्था दुसऱ्या देशात गुंतवणूक करताना दिसत आहे. आणि गुंतवणूक म्हटलं म्हणजे अर्थव्यवस्थेतील तो महत्त्वाचा घटक आहे गुंतवणूक. आणि उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. वेगळ्या उद्योगधंदा वाढवायचा असेल, उभारायचा असेल तर भांडवल लागतं. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगाची उभारणी होत असते. उद्योगामध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नाही तर आज खाजगी क्षेत्रातून देखील होताना दिसते. 1990च्या अगोदर सरकार गुंतवणूक करत होतं. खाजगी क्षेत्र इतकं काही विस्तारलेलं नव्हतं. सरकारी उद्योग वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. पण आज मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. कारण आज ही भांडवली गुंतवणूक
केवळ सरकारी पातळीवरच होत नाही, तर खाजगी क्षेत्रातून देखील भांडवल गुंतवणूक होताना दिसत आहे. उदाहरणार्थ जर पाहिलं, टाटा किंवा रिलायन्ससारखी खाजगी कंपनी भारतातच नाही तर वेगवेगळ्या देशामध्ये, युरोपसारख्या खंडात, अमेरिकेमध्ये, आफ्रिका खंडातील देशांमध्ये गुंतवणूक करताना दिसते. ONGC सारखी सरकारी कंपनी देखील वेगवेगळ्या देशात जाऊन गुंतवणूक करताना दिसते. ही ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी ही सरकारी कंपनी आहे. ही कंपनी देखील दुसऱ्या देशात जाऊन गुंतवणूक करताना दिसत आहे. अनेक हे झालं आपल्या देशातल्या कंपन्या, तसंच अनेक परदेशी कंपन्या देखील भारतात गुंतवणूक करताना दिसत आहे. म्हणजे आर्थिक गुंतवणूक आपल्या देशातल्या कंपन्या, खाजगी कंपन्या किंवा सरकारी वेगवेगळ्या देशांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात. तसं वेगवेगळ्या देशातल्या कंपन्या देखील आपल्या देशात गुंतवणूक करताना दिसत आहे. अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करताना दिसत आहेत. ही गुंतवणूक कुठं झाली पाहिजे, तर पायाभूत क्षेत्रामध्ये झाली पाहिजे. पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी अशा दोन्ही क्षेत्रात होताना दिसून येत आहे. परदेशी कंपन्यांनी भारतात विमानतळं, आण्विक प्रकल्प इत्यादींमध्ये गुंतवणूक केली आहे. पायाभूत क्षेत्रामध्ये विमानतळं उभारण्यात, आण्विक प्रकल्प, उदाहरणार्थ एनरॉन प्रकल्प, परदेशी कंपनी, वीज निर्मिती की जी शेतीच्या आणि सगळ्याच क्षेत्राला आज गरज आहे, ऊर्जेची कमतरता पडू नये म्हणून या परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करताना दिसत आहे. त्याचबरोबर मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करताना दिसत आहे. परदेशी कंपन्या असून देखील भारतात गुंतवणूक करताना दिसत आहे. तसं भारतीय कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करताना दिसत आहे. 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचित होत होती. कारण काय, सरकारी नियमांचे अडथळे होते. ते अडथळे आता दूर झाले आहे व हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीतला मुक्त संचार आहे. पहिला मुद्दा आहे आपला याच्यामध्ये आर्थिक क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. हा बदल म्हणजे काय, भांडवली गुंतवणूक मुक्त संचार आहे. भांडवली गुंतवणुकीतूनच म्हणजे देशातील उद्योग उभे राहतात. ही गुंतवणूक भारतातून परदेशात किंवा परदेशातून भारतात अशा दोन्ही बाजूने होताना दिसत आहे. आज या पद्धतीने गुंतवणूक वेगवेगळ्या परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करतात. भारतीय कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करताना दिसत आहे. उदाहरणार्थ आपण आपल्याच पुस्तकात दिलं आहे इथं परदेशातील भारतीय गुंतवणुकीची उदाहरणं दिली आहे इथं ही कंपनी, भारतीय कंपनी या ठिकाणी दिसत असली कंपनी भारतीय आहे. टाटा जॅग्वार लँड रोव्हरचा कारखाना कुठं आहे, भारतीय कंपनी ही युनायटेड किंगडममध्ये उभारण्यात आला आहे. टाटा जॅग्वार लँड रोव्हरचा कारखाना आहे हा. तसंच ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी, ही कंपनी व्हिएतनाममध्ये आहे. ही कंपनी देखील भारतीय आहे. भारतीय कंपनीने त्या ठिकाणी व्हिएतनाममध्ये जाऊन तेल उद्योग सुरू केलेला आहे. जसं ह्या भारतीय कंपन्या आहेत तसं परदेशातल्या कंपन्या भारतातील परकीय गुंतवणुकीची उदाहरणं दिसतात या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट ही भारतात स्थापन झालेली कंपनी, पण कुठली, अमेरिकन कंपनी. मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकेतली कंपनी भारतात येऊन उद्योग स्थापन केले. तसंच अमेरिकेतलीच ही दुसरी कंपनी नेस्ले उद्योग समूह हा देखील कुठला आहे, अमेरिकेतला आहे. त्याने देखील भारतात कंपनी किंवा उद्योग समूह सुरू केला आहे. हिचं मुख्यालय तिकडं अमेरिकेत आहे. ही अमेरिकन कंपनी. अशा पद्धतीने काय झालं आहे, भारतातल्या कंपन्या परदेशात गुंतवणूक करत आहे. परदेशी कंपन्या देखील भारतात देखील गुंतवणूक करताना दिसत आहे. आणि त्यामुळे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार झालेला आपल्याला दिसत आहे. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. भारताच्या देशांतर्गत पातळीवर गुंतवणुकीला मर्यादा आहे आणि म्हणून परदेशातून गुंतवणूक येणं गरजेचं आहे. अशी गुंतवणूक कुठं झाली पाहिजे,
विशेषतः अशी गुंतवणूक जे पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तर विकासाला मदत होईल. आता पायाभूत म्हणजे सुविधा म्हणजे कोणत्या? विकासासाठी रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनांचा विकास होणे म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास होणे. आणि हा विकास होणे आज गरजेचं आहे. तसंच ग्राहकोपयोगी क्षेत्र आहे हे. म्हणूनच या क्षेत्रातील गुंतवणूक अधिक महत्त्वाची आहे आणि या स्वरूपात ही गुंतवणूक आपल्याला होताना दिसत आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी अभ्यासाच्या आर्थिक घटकाचाच की व्यापार या संकल्पनेत झालेले बदल, आणि हे बदल आपण पुढच्या तासाला अभ्यासू.